माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण। तर आज आहे शनिवार, तर आज मला सगळं काही पॅकिंग वगैरे करायचं आहे, कारण मग उद्या आम्हाला जायचं आहे। कुठे येतं ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेल। तर लग्नाला जायचं की ते मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर चला तर मग बाकीचं आजचं सगळं काही शेअर करणार आहे मी। तर आता सगळं काही आवरलंय, जेवण करायचं बाकी, पण म्हटलं एकदा ब्लाऊज शिवायला टाकलेलं होतं ते घेऊन येते, ब्लाऊज साडी आणि मग बॅग पॅकिंग करणार आहे आणि बाकीचं पण तुमच्यासोबत शेअर करेन। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा। तर चिया सीड जे आहे ते फेस पॅक साठी भिजू घातले, ते काही पिण्यासाठी घेतले आणि हा जो पाट आहे तो कालचा आहे। तो प्यायचा कशाला? मी काही पिण्यासाठी घेतलंय आणि पिलूला नाही पाहिजे असं कधी होणारच नाही, त्यामुळे तो मागत होता म्हणून थोडंसं त्याला पण दिलं। हे तू हे साबणी आणि भांडी चांगले निघत्या, त्यानंतर तेल दूध। आता मी दूध गरम करते। तर ब्लाऊज वगैरे घेऊन आले, थोडंसं सामान आणायचं होतं ते पण आणलं आणि आता संध्याकाळी जायचं आहे आम्हाला पार्टीमध्ये। तर ते सगळं काही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा। आणि बॅग पण आज पॅकिंग करायची आहे, कारण आम्हाला जायचं आहे लग्नाला नाशिकला। तर माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे, ते सर्व काही तुमच्यासोबत तर शेअर करणारच आहे मी। तर सर्वात आधी इथं मी चहा वगैरे बनवला आता, आणि स्वयंपाक तर काही करायचं नव्हतं कारण जेवण तिकडेच करणार होतं। तर चहा बनवला, पिल्लूसाठी दूध पण बनवलं आणि आता मस्त तयार झालेले आहे मी पण, पिल्लू पण, आणि आम्ही तिघं पण मस्त छान तयार झालेलो आहे। मी ड्रेसच घातला, छान होता, गाऊन टाईप आहे, तुम्हाला पुढे दाखवेलच मी फोटोज वगैरे काढल्यानंतर। पिल्लूचं पण आवरलं, यांचं पण आवरलेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे पार्टीमध्ये। तर सगळं काही तुमच्यासोबत शेअर करते, पण सर्वात आधी तर बस स्टँडवर गेलो होतो। हे गुजरात डेपोचं आहे, म्हणजे तिथलं भरूचचं आहे गव्हर्नमेंटचं। तर म्हटलं चला तिथं विचारू बस आहे की नाही सकाळी जाण्यासाठी, कारण रात्री ट्रॅव्हल्सनी नको जायचं होतं आम्हाला। फायनली तिथं गेलो आणि तुम्ही ते बघू शकता, मस्त छान असं डेकोरेशन केलेलं आहे, सुंदर असतं, पार्टी एकदम छान असते आणि जेवण पण एकदम मस्त असतं। तर काय काय होतं ते पण तुम्हाला दाखवते। पहिलं गेलं, थोडंसं फिरलो वगैरे आणि पहिलं जेवण करून घेऊ म्हटलं, कारण खूप लेट गेलो होतं। मस्त आमचं डाळ भात भाजी होती, त्यानंतर तंदुरी, त्यानंतर समोसा होता, पाणीपुरी, सगळं काय म्हणजे स्वीट डिश, त्यानंतर चाट, सगळं काय असतं तिथं। म्हणजे थंड वगैरे सगळं काय जे पाहिजे ते आपण खाऊ शकतो, बघा तुम्हाला इथं दिसत असेल। तर मस्त होतं आणि त्यानंतर मग डान्स वगैरे पण होते, तर डान्स पण बघायला गेलो, मग पिलूला पण दाखवत होते। तर ते कसं लावतात ना, जेवणाचे तिथं पण लावतात, तिकडे समोर पण लावतात, कारण सर्वांना जवळ येऊन बघू शकत नाही त्यामुळे, कारण मग जवळ जाऊन एवढे जण सगळे बघता येणार नाही, त्यामुळे मग इथं मी बाहेर शूट करत ते जेवणाचे तिथं लावलेलं होतं तिथं। आणि बघा किती भरपूर सारे लोक होते आलेले आणि मस्त छान छान असतं जेवणमध्ये, बाकी काही असो जेवण मस्त असतं बाकी। आणि सॉंग्स वगैरे पण छान असतात, तुम्हाला पुढे दाखवतेच मी।
आप नहीं आ पाते हैं, किसी कारणवश आप बातें कर रहे हैं, फोटो खिंचवा रहे हैं, खाना लगा रहे हैं, कुछ भी कर रहे हैं, तो मजबूर है। तर मस्त छान छान डान्स वगैरे असतात, सॉंग्स वगैरे असतात आणि डेकोरेशन बघा खूप सुंदर केलेलं होतं. काही फोटोज वगैरे काढले, त्यानंतर बसलो वगैरे जेवण करून आणि मस्त छान पोटभर असं जेवण केलं बघा. डेकोरेशन पण खूप सुंदर केलेलं असतं आणि दरवर्षी पार्टी ही असतेच. लास्ट इयरला पण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं. आणि आणखी म्हणजे जे त्यांच्या ऑफिसचे स्टाफ वगैरे असतात, त्यांचे मुलं वगैरे असतात, तेच त्या सॉन्गमध्ये पार्टिसिपेट वगैरे करतात, डान्समध्ये पार्टिसिपेट करतात. आणि बाकीचं जे आहे त्यांना प्राईज पण भेटतं. पुन्हा जे बेस्ट एम्प्लॉई असतात 3 प्रत्येक डिपार्टमेंटचे, त्यांना पण प्राईज भेटतं. तर बघा असं मस्त छान असं डेकोरेशन केलेलं होतं. त्यानंतर आम्ही काही थोडेफार फोटोज काढले, इथं व्हिडिओज काढले आणि पाठीमागून जास्त फ्लॅश पडत होतं, त्यामुळे इथं काही एवढं व्यवस्थित येत नव्हतं. आणि बघा इथं मस्त छान असं हे वरती पण छान असं डेकोरेशन केलेलं होतं. आणि त्यानंतर पिल्लूचे पण थोडे फोटोज व्हिडिओज काढले मस्त छान छान. तर हे साईडला असतं म्हणजे भरपूर थीम केलेले असतात त्यांनी की फोटोज वगैरे काढण्यासाठी. तर मस्त छान फोटोज वगैरे काढले. आणि त्यानंतर बघा इथं पिल्लू मस्त छान तिथं सॉंग्स चालू होते, तर छान असा डान्स करत होता. त्यानंतर आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी. तर इथं मला थोडंसं एक व्हिडिओ काढायचं होतं, पण पिल्लू काही तयार नव्हतं, कारण खाली कोण खूप लाईटिंग वगैरे होतं, तर त्याला भीती वाटत होती. म्हणून मग तो पाठीमागे गेला आणि आईस्क्रीमच्या तिथं म्हटलं त्याला व्हिडिओ काढायचं होता, म्हणजे त्याला फोटो काढायचं होतं. तर म्हणून तिथं जाऊन उभा राहिला, तर त्याचे काही तिथं फोटोज वगैरे काढले. आणि त्यानंतर फायनली आम्ही आलो घरी. तर घरी तर खूपच काम होतं, कारण मला किचन क्लीन करायचं होतं, सगळं काही आवरून ठेवायचं होतं, पसारा जो आहे तो पुन्हा बॅग पॅकिंग करायची होती, पिल्लूचे औषध वगैरे सगळं काही सामान घ्यायचं होतं. तर ऑलरेडी मी बॅगमध्ये पिल्लूच्या आणि यांचे कपडे भरून ठेवलेले होते, फक्त माझे भरायचे बाकी होते, कारण ब्लाऊज आणायचे बाकी होते म्हणून. आणि या बॅगमध्ये खूप जास्त कपडे बसत नाही, पण व्यवस्थित ठेवले ना तर ताटचे ताट राहतात, साड्यांना ड्रेसला घड्या वगैरे पडत नाही, म्हणून मग ही बॅग घेऊनच जायची होती. कारण की ना त्यामध्ये मग मी आहे ना तर माझे लग्नाचे, यांचे लग्नाचे, पिल्लूचे हळदीचे लग्नाचे, आमचे तिघांचे म्हणजे हळदीचे लग्नाचे या बॅगमध्ये ठेवणार. आणि मग बाकीचे जी साईडला बॅग दिसते आहे तर त्यामध्ये ठेवायचे होते. त्यात माझं कन्फ्युजन चाललं होतं की किती साड्या नेऊ आणि कोणत्या कोणत्या न्यायच्या असं, कारण लग्नाला हळदीला तर लागणारच होती, मेहंदीला पण एक लागेल म्हटलं. ड्रेस घातला तरी चालतं, पण आता पाहुण्यांच्या घरी जायचं म्हणजे साडी बरं वाटतं घालायला. आणि त्यानंतर मग लग्नाच्या दिवशी पण संध्याकाळी लागल ड्रेस, तो पण घ्यायचा होता. पुन्हा मग मी जर नवरीसोबत गेले तर तिकडे गेल्यानंतर पण 1-2 साड्या पाहिजेच असतात एक्स्ट्राच्या, तर ते पण सगळं काही आवरून होते. तर तेच चालू होतं माझं किती साड्या घेऊ असं, कारण की मग पॅकिंग करून ठेवली ना तर टेन्शन नसतं. आणि एक एक्स्ट्रा वगैरे पाहिजे असते, फक्त एवढंच होतं ना तर आणायचं न्यायचं खूप परेशानी होती कपड्यांची. तर फायनली इथं मी आमच्या तिघांचे पण जे लग्नासाठी लागणारे कपडे होते, लग्नाचे हळदीचे, भरून ठेवलेले आहे. तो मी यांना सांगितलं होतं की माझ्या ज्या बांगड्या होत्या ना त्या वाकलेल्या होत्या, ज्या मला हळदीला घालायच्या होत्या, रेड आणि ब्ल्यू येल्लो कलरच्या, ज्या की माझ्या साडीवरची मॅच होतात, त्या मी त्यांना म्हटलं सरळ करा, कारण त्या वाकलेल्या होत्या. वेलवेटच्या पण आहे आणि आतमध्ये त्यामध्ये कसं म्हणतं ते वाकतातच किती जरी नाही म्हटलं तर, म्हणून त्या मग ते सरळ करते, ग्लासमध्ये टाकून केले ना मी. नेक्स्ट टाईम तुम्हाला दाखवेल कसं करायचं ते. आणि हे जे ब्लाऊज दिसते तुम्हाला रेडीमेड, तर हे मेशोवरून ऑर्डर केलेलं आहे, तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करायचं बाकी राहिला आहे. तो 214 काहीतरी असं भेटलं होतं, ते मला छान आहे. आणि मेन म्हणजे ते साडीवर बसतं की नाही तेच टेन्शन आहे, कारण साडीचे काठ आहे राणी कलरचे, हे पण राणी कलरचंच आहे, पण काय होतं ना यामध्ये परफेक्ट कलर भेटत नाही, जो आपल्या साडीसारखं असतात. जे म्हणजे ना 2-3च कलर असतात, म्हणजे 5-6 कलर असतात पण फिक्स असतात, रेड, ब्ल्यू, त्यानंतर येल्लो, व्हाईट या प्रकारचे. त्यामुळे तर मग इथं फायनली मी जे होतं ना ते सगळं काही माझे कपडे वगैरे भरून ठेवले. आणि सॅगमध्ये जे सामान होतं तर ते वरती जे लागतं ते ठेवणार होते. तर हे पॅकिंग झालं होतं, फक्त त्यामध्ये मेकअपचं सामान भरायचं होतं. तर आता मेकअपचं सामान जे होतं तर ते काढून ठेवते आणि भरून ठेवते, कारण तेच आणि मेकअप काय मी स्वतःच करणार आहे. प्रायमर वगैरे फाउंडेशन सगळं काही माझ्याकडे आहे, त्यामुळे मग काही टेन्शन नाही आहे, इझी पडतं. आणि आपल्याला जास्त पार्लरमध्ये पैसे पण द्यावं लागत नाही, कारण किती पण सिंपल मेकअप करा ते 500 रुपयाच्या पुढेच घेतात. आणि 700 रुपये पण सांगितले होते, कारण हेअरस्टाईलचे 200 आणि आपले मेकअपचे 500, त्यापेक्षा घरचे घरी मस्त मेकअप होतं. तुम्हाला मी फोटो शेअर ऑलरेडी केलेले आहे कम्युनिटीला, बघा नसेल बघितले तर मी स्वतः मेकअप केलेला आहे आणि एकदम इझी आहे. एवढे 500 रुपये द्यायची पण गरज पडत नाही, फक्त हेअरस्टाईलचा प्रश्न होता, तर मला सगळ्यांचं आवरून द्यायचं होतं, त्यामुळे ते काही मला शक्य झालंच नाही. ते पण मी तुम्हाला पुढे दाखवेल. आणि फायनली इथं मी जे माझं मेकअपचं सामान आहे ते भरून ठेवते. जे कानातले झाले, कानातले तर मग सोन्याचेच घालणार आहे, फक्त हळदीला म्हटलं झुमके घालूया छान वाटतात, तर बाकी जे होतं माझं सगळं काही भरून ठेवते. टिकली, त्यानंतर नील पेंट, पुन्हा आपलं बांगड्या वगैरे सगळं काही जे जे लागतं आपलं सामान होतं ते. त्यानंतर मग
मंगळसूत्र, अंगठी वगैरे आणि ह्या 2-3 सेट आहे बांगड्यांचे, ते माझ्या साडीवरती मॅचिंग आहे. तर ते सगळं काही इथं मी भरून ठेवते आहे. बॉक्समध्ये व्यवस्थित राहतं, बांगडे वाकत वगैरे नाही आणि बाकीचं पण सामान तुटत वगैरे नाही. साडी पिन झालं आणि बाजूबंद मी घेतलं होतं, पण काही गरज पडणार नाही असं वाटतंय, कारण साडीचं जे आहे ब्लाऊज स्लीव्ज मोठे आहे बघा, हेच घालणार आहे मी. तुम्हाला मी जवळून एकदम दाखवेल. शॉर्ट व्हिडिओ उद्या किंवा आज संध्याकाळी शेअर करेल त्याचावाला. तुम्हाला त्याचा छान रिव्ह्यू पण भेटेल आणि घेवा की नाही घेवा ते पण कळेल. मेशोवरून खरंच खूप छान आलेलं आहे, एकदम परफेक्ट आहे. बाहेर मी जेव्हा माझ्या डोळ्याच्या वेळेस घेतलं तर 400 रुपयाला आणि हे खाली फक्त 200 रुपयाला भेटलं. आणि असे खूप वेळेस घालून होत नाही, एकदा दोनदा घातलं ना तर पुन्हा घालणंही होत नाही. तर इथं मी कचरा घेतला, हा म्हटलं जाईल ऐन वेळेस जर नाही भेटला रेडीमेड किंवा मग तरी पण घेऊन ठेवूया, सोबत राहू दिला, म्हणून मग इथं बांगड्या वगैरे टिकली वगैरे सगळं काही ठेवून देते. गावाकडे जायचं म्हटलं ना सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे मोठं असतं ना, ते म्हणजे बॅग पॅकिंग करणं, पुन्हा घेऊन आल्यानंतर सगळे कपडे धुणं, पुन्हा सगळे प्रेस करून पॅकिंग करून ठेवणं, हे खूप मोठे कामं असतात आणि तेच लवकर होत नाही. तिथं मी बांगड्या पण व्यवस्थित म्हणजे ज्या सेट करून ठेवते घालायला की कशा घालायच्या त्या, म्हणजे तिथं गेल्यानंतर टेन्शन नाही. तर फायनली इथं माझं जे होतं ना तर सगळं काही पॅकिंग जवळपास झालेलं आहे आणि पिल्लूचा गोंधळ चालूच होता. त्याला पाहिजे होतं खेळायसाठी क्लिप वगैरे, तर ते काही मी द्यायला तयार नव्हते आणि फाउंडेशन पण पाहिजे होतं. आणि कसं तोडून वगैरे मुलं टाकतात आणि एवढ्या मागाच्या ज्या वस्तू असतात ना मग वेस्ट जातात, त्यामुळे तर इथं मी बांगड्या बघा अशा सेट करून ठेवल्या जशा मला पाहिजे होत्या तशा. तरी पण त्या काही शेवटी राहणारच नाही म्हटलं, तर इथं टिकली वगैरे ठेवलं जेवढं त्या बॉक्समध्ये बसेल तेवढं, आणि बाकीचं म्हटलं मग पर्समध्ये ठेवूया. तर जवळपास आता पॅकिंग माझी झाली आहे. आणि जे डेली यूजचे कपडे होते ना तर ते मग मी दुसऱ्या बॅगमध्ये घालणार आहे, कारण मग ह्या बॅगमध्ये एवढे कपडे बसत नाही, त्यामुळे तरी पण 3 बॅग होतीलच सॅगमध्ये यांचे काही कपडे. त्यानंतर मग आपल्याला खायला लागतं बसमध्ये बसल्यानंतर, मग सॅग कसं वरती असते इझी पडतं. त्यानंतर सॉक्स पण घेतले, कारण मग गावाकडे गेल्यानंतर थंडी राहिली आणि पुन्हा म्हटलं हळदीच्या दिवशी पण लॉन्समध्ये राहायचं तर थंडी राहणारच आहे. फायनली माझी बॅग पॅकिंग करून झाली, आता पटकन आवरते, किचन वगैरे सगळं काही आवरून घेते आणि सर्व बॅग ज्या आहेत पॅक करून ठेवलेल्या आहे. आणि हे झाडं पण मध्ये आणून ठेवलं, कारण बाहेरून कोणी पण घेऊन जाते त्यामुळे, आणि घेऊन जायला नको म्हणून. तर बघा इथं सर्व काही पॅक करून ठेवलेलं आहे आणि आता फक्त किचन वगैरे क्लीन करून मग बाकीचं उद्याच्या व्हिडिओमध्ये तर तुमच्यासोबत मी भेटेलच. तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय.